कोल्हापूरमध्ये आरक्षण बचाव समितीची बैठक पार पडली. यामध्ये आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. डी.जी. भास्कर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अलीकडच्या काळात धनदांडगी लोक बोगस दाखले काढून आरक्षित जागांवर निवडणूक लढवत असल्याचं निदर्शनाला येतंय. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी चंदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश पाटील, गडहिंग्लज नगराध्यक्षपदासाठी महेश तुर्बतमठ, इचलकरंजी नगरपालिकेसाठी अलका स्वामी यांनी खोटे दाखले काढून निवडणूक लढवल्याचा आरोप केला. हा सरळ आरक्षण संपवण्याचा डाव असून आज राजकारण, उद्या शिक्षण आणि पुढे जाऊन नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षणावर अतिक्रमणं होत राहतील अशी भीती कांबळे यांनी व्यक्त केली. माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी याविरोधात न्यायालयीन लढाई, त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई लढणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी न्यायालयात तोडगा निघेल की नाही माहिती नाही, पण या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जसं जन आंदोलन उभं केलं तसं आंदोलन उभं करावं लागेल असं सांगितलं. या बैठकीत बाळकृष्ण गवळी, नेजचे माजी सरपंच विनोद कांबळे, देवदास कांबळे आदींनी आपल्या भावना व्यक्त करत आरक्षणावरील अतिक्रमणाविरोधातील लढा तीव्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डी.जी. भास्कर यांनी येत्या 9 मार्च रोजी आरक्षण संपवण्याच्या या षडयंत्राविरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा केली. दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा घटनात्मक अबाधित ठेवण्यासाठीच्या या संघर्षात सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भास्कर यांनी केलं. या बैठकीला विशाल देवकुळे, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, रमेश कांबळे, सोमनाथ घोडेराव, पांडुरंग कांबळे, भाऊ काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग कांबळे, सुरेश राजशील, महेश जाधव यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.